वसई विरार शहर महापालिकेच्या महासभेमध्ये नालेसफाईच्या खर्चावरून मोठा गोंधळ उडाला। भाजप नगरसेवक गणेश पाटील यांनी मागच्या 5 वर्षातील नालेसफाईच्या खर्चाची माहिती मागितली। त्यावर प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरामध्ये तब्बल 7,361.45 कोटी रुपये खर्च झाल्याचं नमूद करण्यात आलं। हा आकडा समोर येताच सभागृहामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आलं, कारण महापालिकेचं वार्षिक अंदाजपत्रकही यापेक्षा कमी आहे। भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांनी यावर आक्षेप घेतलाय। दरम्यान प्रशासनाने संबंधित आकडेवारीमध्ये टंकलेखनाची चूक झाल्याचं नंतर स्पष्ट केलंय। मात्र चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल। बघा, आम्ही काय महापालिकेला दोष देत नाही, परंतु एखादा अधिकारी जर आपल्याला ही माहिती देतो, आम्ही एक लोकप्रतिनिधी आहेत आणि निश्चित वसई विरारचे पहारेकरी म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीने ते पाठवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण कसं लोकांना जागृत करू शकतो। पण आता दुर्दैव असं की इकडच्या अधिकाऱ्यांना देखील जागृत एका लोकप्रतिनिधींना करावं लागतं, हे मोठं दुर्दैव आहे। आता मला सांगा, ही माहिती आम्हाला दिली, त्याच्यामध्ये कुठेतरी एक डेसिमल एक पॉईंट टाकताना मिस्टेक केली। वसई विरार महापालिकेच्या महासभेत नाल्यांच्या सफाईच्या खर्चावरून झालेल्या चर्चेदरम्यान अनपेक्षित वाद निर्माण झाला। यावर चर्चा सुरू असताना भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी घनकचरा विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्याबाबत त्यांच्या आडनावावरून उपहासात्मक टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आणि या वक्तव्यामुळे उपायुक्त दिवे भावनिक झाल्या आणि भर सभागृहात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। हा प्रकार घडल्यानंतर सत्ताधारी महिला नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत अधिकाऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याची भूमिका मांडली। दरम्यान महापालिका आयुक्तांनीही या घटनेची गंभीर दखल घेत सभागृहातील सदस्यांनी बोलताना संयम, सभ्यता आणि मर्यादा पाळाव्यात असं सांगत नाराजी व्यक्त केली आहे। नाही काही म्हणजे चुका होत असतील, काही हो, जेव्हा एखादी महिला समोर असते तेव्हा बोलताना थोडा विचार करावा। भले त्यांची चुकी असो का, कारण आता कसं 50% महिला आरक्षण असते सभेमध्ये, 50% महिलासुद्धा असतात, म्हणून विषयाला धरूनच बोलावं। कारण आपण कसं लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सभेमध्ये येतो, परंतु सभेमध्ये काय होतं, लोकांच्या समस्या बाजूला राहून काहीतरी वेगळाच विषय चालू होतो। म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करतो की विषयाला धरूनच आम्ही बोलावं, काहीतरी वेगळा विषय आणून काहीतरी वेळ फुकट जाऊन लोकांचा वेळ आपण फुकट जाऊन देतो। आपण आपला वेळ फुकट नाही, कारण याच्यामध्ये लोकांचे विषय बाजूला राहिले जातात आणि कशाचा तरी दुसऱ्याच विषयाला जास्त प्राधान्य दिलं जातं।